नमस्कार, पुणेरी आवाजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला नवं काहीतरी करू पाहणाऱ्या लोकांची भेट घालून देत असते. आज ही छोटीशी मुलगी जरी दिसत असली तरी ही अक्षया गेली 25 वर्ष झाले जादूचे प्रयोग करून दाखवते आणि इंटरनॅशनल लेवलला ती काम करते. तिचं नाव आहे अक्षया मॅजिशियन आणि ती मला कुठे भेटली असेल तर सूर्यदत्ताचा जल्लोष 2023 हा कार्यक्रम इथे सुरू आहे सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये. आणि या कार्यक्रमामध्ये ती मला वाटतं 500 पेक्षा जास्त विद्यार्थी इथे आलेले आहेत. म्हणजे अपंग मुलं असतील, स्पेशल मुलं असतील, नॉर्मल मुलं असतील, ह्या सगळ्यांच्या समोर तिने एक मस्त जादूचा प्रयोग केलाय आणि याचमुळे मी इन्स्पायर्ड होऊन ते म्हटलं की चला अक्षयाशी थोडा गप्पा मारूयात. अक्षया, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. थँक्यू सो मच. काय सांगशील, म्हणजे काय जादू म्हणजे काय? जसं तू मगाशी सांगितलं, काय सांगशील तू आम्हाला? जादू म्हणजे जे असं काही ऍक्च्युली माझ्यासाठी जादू म्हणजे एक इमोशन आहे. बिकॉज जादू ही शब्दांमध्ये एक्सप्लेन नाही करता येत. जे शब्दांच्या पलीकडे आहे त्यांना आपण जादू म्हणतो. एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा खूप आवडते, भलेही ते गाणं असो, एखाद्याची ऍक्टिंग असो, काहीही असो, एखादा आविष्कार असतो, पण या फिर एखादं इन्व्हेन्शन असो, ते आपण कधी पाहिलेलं नसतं, तेव्हा आपण त्याला म्हणतो की दिस इज अमेझिंग, दिस इज मेस्मरायझिंग, इट वॉज मॅजिकल. सो जिथं सगळ्या गोष्टींची मर्यादा संपते तिथून जादूची सुरुवात होते. ग्रेट. अक्षया, तुझी बोलण्याची पद्धत असेल, बॉडी लँग्वेज असेल, मुलांना खेळवून ठेवणं असेल, मुलांशी संवाद करत करत खेळ तुझा प्रोग्राम पुढे नेणे असेल, ह्या सगळ्याच गोष्टी खूप अप्रतिम आहे, कौतुकास्पद आहे. आणि एवढ्या कमी वेळामध्ये तू एवढं सगळं मिळवलंय. कुठे कुठे तुझे आतापर्यंत शो झाले त्याविषयी आम्हाला सांगतो. मी पकडते. ओके, मी ऑलमोस्ट ऑल ओव्हर इंडिया परफॉर्म केलाय आणि पुढच्या 3 महिन्यात होऊ शकतं की मी अब्रॉडही परफॉर्म करेल. आय जस्ट गॉट द अपॉर्च्युनिटी, सो आय एम होपिंग फॉर द बेस्ट. बरं, तू कशी वळलीस? कारण एखादं मॅजिक करणं किंवा जादू करणं सर्वसामान्यांच्या आवाकाच्या पलीकडे. आम्ही स्टेजवर तर बघू शकतो, पण प्रत्यक्ष लाईफ मध्ये काही जादू होत नाही. तू कशी वळलीस? काय सुरुवात होती? माझे वडील हे माझे पहिले गुरु आहेत. तो असं म्हणता येईल की जादू माझ्या रक्तात आहे. येस. सो जेव्हा मी 3 वर्षाची होते तेव्हा मी पहिल्यांदा माझ्या वडिलांसोबत स्टेजवर गेले. ऑलमोस्ट 1000चा ऑडियन्स होता. मला ते काही आठवत नाही की मी काय केलं, कसं केलं, बट हो, तो माझा एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा स्टेजवर जायचा. सो म्हणता येईल की तिथून माझी सुरुवात झाली. जेव्हा मी 7 वर्षाची होते तेव्हा माझा पहिला इंडिव्हिज्युअल शो, म्हणजे मी स्वतः एकटीने परफॉर्म केलेला शो, तेव्हा मी पहिल्यांदा सादर केला आणि तेव्हापासून प्रोत्साहन मिळत गेलं, सपोर्ट मिळत गेला. सूर्यदत्तासारखी कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्स मला मिळत गेले, ज्यांनी माझ्या अकॅडमिक सोबत माझा जी कलाही आहे त्यालाही प्रोत्साहन दिलं. आणखी एक महत्वाचं, अक्षया इथलीच विद्यार्थिनी आहे आणि तिचंच कॉलेज आहे, तिच्या कॉलेजमध्ये हे सगळं आज परफॉर्म केलं. कसं वाटलं का तुला हे विद्यार्थ्यांच्या समोर? खूप छान वाटलं. यांच्यासाठी मी 8 वर्ष अगोदर परफॉर्म केलं होतं. जेव्हा मी कॉलेजमध्ये स्टुडंट होते तेव्हा मला सरांनी बोलवलं होतं की प्लीज आपण एक छोटासा कार्यक्रम करूयात. आणि 8 वर्षानंतर आता परत मला सरांनी बोलवलंय आणि म्हणजे ते एक्सपिरियन्स इज लाईक व्हेरी, हे माझ्यासाठी एक दुसरं घर आहे. कारण एक 3 वर्ष आम्ही इथे स्पेंड केली आहेत, खूप साऱ्या मेमरीज आहेत आणि परत तेवढ्याच आपुलकीने जेव्हा आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत होतं, तो एक आनंद वेगळाच असतो. मला सांग, प्रत्येक माणूस सर्वसामान्य जेव्हा आपल्या रोजच्या धकाधकीमध्ये अडकलेला असतो, असं वाटतं की आपल्या लाईफ मध्ये मॅजिक व्हावं, जादू व्हावी. मुलींना तर सहसा वाटत असं की काहीतरी सरप्राइझिंगली व्हावं. तुझ्या आयुष्यात काय मॅजिक क्षण? काहीही असू देत की मला एक स्टेज मिळतं आणि मी माझं सगळं लाईफ विसरून जाऊ शकते. सो दॅट इज मॅजिक फॉर मी. मॅजिकचे काय ट्रिक्स असतात? खरंच हे डोळ्यांचा धोका असतो असं म्हणूयात? काय असतं, काय सांगशील तू? मॅजिक इज प्युअरली एंटरटेनमेंट. जशा बाकीच्या कला आहे, जसं डान्स आहे, वादन आहे, गायन आहे, तशीच जादू ही एक कला आहे. बट जादूमध्ये कसं असतं, तुम्ही सगळ्या कला जेव्हा एकत्र घेऊन येता तेव्हा जादू तयार होते. जादूमध्ये आम्हाला म्युझिकही लक्षात ठेवावं लागतं, आम्हाला ऍक्टिंगही करावी लागते, आम्हाला काही काही म्युझिक पीसेस असे असतात की जे पोएटिक असतात. म्हणजे ज्याला आम्ही कधी कधी व्हॉइस ओव्हर टाकतो किंवा कधी कधी आम्ही स्वतः त्या गोष्टी बोलतो, म्हणजे एक पोएटिकनेस सुद्धाही लागतो. मॅजिक मध्ये आम्ही सायन्स यूज करतो, कारण जेव्हा आपल्याला लोकांना एंटरटेन करायचं, जेव्हा समोरच्या व्यक्तीची विचार करायची क्षमता जिथे संपते तिथून पुढे आम्हाला विचार करावा लागतो. त्याच्यामुळं ह्या जगामध्ये जेवढे काही म्हणतात ना 36 कला आहेत, त्या सगळ्या कला आम्हाला शिकाव्या लागतात. बीट सायन्स, बीट सिंगिंग, बीट रायटिंग,
कारण प्रत्येक जेव्हा आम्ही एखादी कला सादर करतो त्याच्यामागे स्क्रिप्टिंग असतं, त्याच्यामध्ये स्क्रीन प्ले असतो, त्याच्यामध्ये प्लॉट असतात, थीम असतात. त्याच्यामुळे जर मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाहीये तर मी ते माझ्या कलेमध्ये नाही टाकू शकत. सो सगळं शिकायचं आणि मग एकामध्ये टाकायचं. वा, तू इतकं छान बोलते, तुझ्याशी बोलतच राहा असं वाटतंय. खरं तर तुला काय काय तयारी करायला लागली? एखादा शो करायचा असेल, जसं तू आता बाहेरच्या देशामध्ये म्हणून जाऊन शो करणार आहेस, काय काय तयारी करायला लागते का? तयारी ही करावी लागते की आधी माझा ऑडियन्स कोण आहे हे मला जाणून घ्यावं लागतं. त्यांची विचार करायची, त्यांचा इंटेलेक्ट काय आहे बेसिकली ते विचार करावा लागतो. त्याचा एज ग्रुप काय आहे, ते कोणती भाषा बोलतात, ते कशा प्रकारे त्यांचा रिॲक्शन असू शकते, त्यांच्यासाठी काय अप्रोप्रिएट आहे, काय इनअप्रोप्रिएट आहे, तो विचार करायला लागतो. देन त्याच्यानुसार इफेक्ट्स मला चूज करायचे असतात. मग त्याच्यामध्ये मी सुरुवात करते थीम पासून. आधी थीम तयार होते, मग माझे इफेक्ट्स रेडी होतात. मग त्याच्या इफेक्ट्स अनुसार मी त्याच्यामध्ये म्युझिक टाकते, त्याच्यानुसार रायटिंग होतं, मग रिहर्सल होतात. तुझ्याकडे टीम आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी? येस, माझे काही फ्रेंड्स आहेत जे मला हेल्प करतात, माझे मेंटॉर्स आहेत. बट युजली ना जेव्हा एक मॅजिशियन काम करतो ना, मोस्टली मॅजिशियन एकटा काम करतो, कारण कन्सेप्ट फक्त मॅजिशियनच्या डोक्यात असते. आणि मॅजिक ही अशी गोष्ट नाहीये की मी कुणाला एक्सप्लेन केली आणि ते त्याला समजली. की जेव्हा मला एक कॉस्ट्युम जरी डिझाईन करायचा असतो ना, तेव्हाही मला इतका एफर्ट टाकावा लागतो त्यांना, नाही हे असं नाही हे असं. मग ते मला सांगणार की नाही असं नसतं, हे असं शिवतात, तर नाही मला हे असं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना खूप एक्सप्लेन करावं लागतं. त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं की स्वतःच करा. तुला असं वाटतं की इंटरनेटच्या काळामध्ये किंवा आता आपल्या हातात मोबाईल आहे, क्विकली आपल्याला जगाशी संपर्क होऊ शकतो, त्या सगळ्यांमध्ये जादू कुठेतरी मागे पडते असं वाटतं? नाही, बिलकुल नाही. जादू उलट अजून पुढे येते. कारण जेव्हा मी एखादी गोष्ट इंस्टाग्रामवर किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करते, ती फक्त माझ्या आजूबाजूच्या लोकांना नाही कळत, ती दुनियाभरात पोहोचते. म्हणजे आधी जेव्हा सोशल मीडिया तेवढं प्रगत नव्हतं किंवा जास्त फेमस नव्हतं, तेव्हा माझं क्षेत्र हे लिमिटेड होतं. ठीक आहे, मी परफॉर्म करत होते अख्ख्या इंडियामध्ये, बट इंडियामधले जेवढ्या लोकांसाठी मी परफॉर्म करत होते तेवढेच मला ओळखत होते. बट आता जेव्हा मी माझं काम सोशल मीडियावर, इंटरनेटवर पोस्ट करते, तेव्हा ते दुनियावर सोबत शेअर केलं जातं. मला सांग, काय असं हे आहे तुझं टार्गेट की तुला इथे शो करायला आवडेल? जसं आपण चित्रपटात बघतो की मोठ्या मोठ्या शहरामध्ये जातात, खूप मोठा ऑडियन्स असतो, तसं तुझं काही आहे टार्गेट? येस, ऑफकोर्स आहे, असलंच पाहिजे, प्रत्येकाचं एक टार्गेट असलं पाहिजे. सो माझं टार्गेट आहे की मला परफॉर्म करायचं लास वेगस मध्ये. सो वेगस ही अशी सिटी आहे, हे आर्टिस्ट लोकांसाठी पॅराडाईज समजलं जातं. तिथे कोणता आर्टिस्ट परफॉर्म करत नाही असं नाही. तिथे प्रत्येक प्रकारच्या कलेला, जसं आपल्याकडे गोवा आहे तसं वर्ल्ड वाईड अगर जर मी बघते तर दॅट इज वेगस. सो येस, प्रयत्न ते आहे. काय सांगशील पुणेकर नागरिकांना, काय सांगशील, किंवा तुझे खूप सारे फॅन्स असणार आहे त्या सगळ्यांना काय सांगशील? एवढं सांगेल की जे काही तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. भले ही गोष्ट आज नाही होते, तुम्ही जर करत राहिला ती कधी ना कधी होईल. उद्या होईल असं नाही म्हणणार मी, पण जेवढं तुम्ही सातत्य ठेवताल कधी ना कधी ती होणार. तर जादू होते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जादू होतं असं वाटतं तुला? येस, प्रत्येकाच्या आयुष्यात जादू होते. तर मॅजिक शो असेल किंवा जादूची दुनिया असेल, ॲलिस इन वंडरलँड आपण लहानपणीपासून बघत आलो, तर प्रत्यक्ष मुलांमध्ये जाऊन ते करणं किंवा इंटरनॅशनल लेवलला प्रेक्षकांच्या समोर करणं, अशी मोठी स्वप्न घेऊन अक्षय पुढे जाते. तुला खूप खूप शुभेच्छा या सगळ्यांसाठी. आणि आपण असे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी पुणेरी आवाज या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुलाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.